बस प्रार्थना Praise the Lord. आज आपण देवाचं वचन ऐकण्यासाठी सज्जूया. येस, आपण आपले डोळे बंद करू, आपण प्रार्थना करूया. देवाचं वचन आपल्या जीवनाचा पाया आहे आणि ते आपण ग्रहण करतो म्हणजे असं आहे की शेतामध्ये बी पेरल्यासारखं आहे. ओके, तर आपण डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया आणि देवाचं वचन ऐकण्यासाठी आपण सज्ज होऊया. ओके, धन्यवाद स्वर्गीय पिता यहोवा, तुझ्या शरणाचा आम्ही प्रभू येशूच्या नावाने येतो. प्रभू धन्यवाद येतो सुंदरशा सहभागितेबद्दल. माझ्या देवा, ज्या अद्भुत रीतीने तुम्ही आम्हाला स्पर्श केला, दुखणे बरे झाले, बंधनं तुटले, जोखड मोडले, धन्यवाद येतो. प्रार्थनेचे आमच्या भावनेचे मार्ग मोकळे झाले, धन्यवाद येतो. माझ्या देवा, पवित्र आत्मा तुम्ही माझ्यावर उतरून या आणि माझ्याद्वारे आता जे वचन आहे ते वचन तुम्ही शिकवा प्रभू. त्या वचनाद्वारे आमच्याशी बोला प्रभू. तुमचा गौरव दे, आम्ही मान महिमा गौरव तुम्हाला देतो रे. हे जे वचन आहे त्या वचनावर पवित्र आत्मा तुम्ही फिरत आहात. त्या वचनामध्ये यहोवा पिता प्रवेश पवित्र आत्मा तुमचा श्वास फुंकलेला आहे प्रभू. ते वचन आम्ही ग्रहण करणार आहोत म्हणजे तुमचा श्वास ग्रहण करणार आहोत प्रभू. तुमचा गौरव दे, तुमचा गौरव. येशूच्या नावाने प्रार्थना विनंती मागतो, तुम्ही ऐका पिता. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. देवाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया, त्याची स्तुती करूया, त्याच्या नावाचा आपण जयजयकार करूया. अद्भुत रीतीने आपण देवाचं वचन ऐकत आहोत आणि आपण काय ऐकत आहोत की देवाची कृपा, देवाची कृपा. त्याच्यामध्ये आतापर्यंत काय ऐकलं कोण सांगेल का? देवाची कृपा एका मनुष्यावरती झाली. तो आधी शौल होता आणि तो आधी लोकांना छळत होता, निर्दयपणे वागत होता. जे येशूची प्रार्थना करत होते त्यांना धरत होता, त्यांना जेलमध्ये टाकत होता, काहींना तर मारून देखील टाकत होता. तो स्त्रिया बघत नव्हता, लेकरं बघत नव्हता, पुरुष बघत नव्हता, सगळ्यांचा छळ करत होता. असा तो व्यक्ती होता. कसा होता? छळ करणारा होता. पण ज्या वेळेस त्याला तो चालला होता एका गावामध्ये असंच लोकांना धरण्यासाठी, तर त्या ठिकाणी असं झालं की त्या गावाच्या वेशीपर्यंत जो पोहोचला आणि त्या वाटेवरती असताना अचानक मोठा प्रकाश त्याच्या भोवती चमकला. मोठा प्रकाश चमकला आणि जेव्हा मोठा प्रकाश चमकला त्यावेळेस त्याला वाणी देखील ऐकायला आली की शौला शौला माझा छळ का करतोस. तो म्हणाला तू कोण आहेस प्रभू? आणि मग तो म्हणाला, प्रभू येशू त्याला म्हणाला की ज्या प्रभू येशूचा तू छळ करतोस तो मी आहे. आणि तो म्हणाला उठ आणि शहरात जा, म्हणजे तुला पुढे काय करायचं आहे ते तुला समजेल. आणि तो 3 दिवस 3 रात्र पूर्ण आंधळ्यासारखा झाला. आणि त्या शहरामध्ये गेल्यानंतर एक हनन्या नावाचा एक व्यक्ती होता. त्या नावाचा अर्थच असा आहे की देवाची कृपा. आणि त्या व्यक्तीला देवाने तिथं पाठवलं आणि त्या व्यक्तीने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा त्याचे जे डोळे आंधळे झालेले होते ते उघडले. आणि त्याला पहिला काय समजलं असेल तर त्याला हे समजलं की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे. आणि त्याच्यानंतर त्याला समजलं की प्रभू येशू ख्रिस्ताने जे क्रूस खांबावरती, त्याला वाटायचं आधी तो मरण पावला, तो परत नाही उठलेला, तो नाही उठलेला. त्याला वाटायचं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो एक साधारण मनुष्य होता. पण नंतर त्याला ज्यावेळेस त्याला आवाज ऐकायला आला, मोठा प्रकाश आला, तो आंधळा झाला, प्रार्थना केल्यानंतर त्याचे डोळे उघडले आणि त्यावेळेस त्याला समजलं की प्रभू येशूच तारणारा आहे, तो जिवंत देव आहे आणि त्याच्याद्वारे आपल्या सर्व पापाची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. त्या क्रूस खांबावरती तो मेला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठलेला आहे त्याला कळालं. जेव्हा त्याची कृपा त्याला समजली, देवाची कृपा, की देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व पापांची, चुकांची, अपराधांची आपल्याला क्षमा मिळवून दिलेली आहे. आपल्याला त्याचं नीतिमत्व दिलेलं आहे. आता आपण आपल्याकडे देव पाहतो ते अपवित्र म्हणून पाहत नाही, पापी म्हणून पाहत नाही, तर निर्दोष आणि निष्कलंक असं आपल्याकडे पाहतोय. आणि हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा तो ती सुवार्ता जगभर सांगत फिरला. जगभर सांगला, तो रोम पर्यंत गेला. त्याला खूप विरोध झाला पण त्या विरोधाकडे त्याने लक्ष नाही दिलं. त्याने
तेच शिकवत, जे देवाकडून त्याला मिळालं ते सर्व तो शिकवत गेला. बोला येशू मसीह की जय. म्हणून चला या आपण हे पाठीमागच्या भागामध्ये ऐकलं होतं, बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या होत्या, मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलं. आता आपण पुढच्या वचनाकडे वळणार आहोत. ओके, रेडी आहात सगळे? येस. खूप सुंदरसं देवाचं वचन आहे, देवाची कृपा. आणि देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये देवाने इतकी अद्भुत आपल्याला दिलेली आहे की त्या कृपेच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये स्वर्गीय आशीर्वाद आलेले आहेत. त्या कृपेच्या द्वारे आपल्याला प्रभू येशूचं आरोग्य मिळालेलं आहे. त्या कृपेच्या द्वारे आपल्या सर्व पापाची क्षमा देखील झालेली आहे. त्या कृपेच्या द्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्तावर स्वर्गात त्याच्या उजवीकडे बसलेले आहोत. यस. आणि म्हणून चला या आपण देवाची कृपा आपण ओळखून घेऊया. ओके, देवाचं वचन खूप सुंदरचं वचन आहे, आपण पाहूया. योहान याचा 8वा अध्याय वचन 1 ते 11 आपण वचन वाचूया. योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 1 ते 11 वचन आपण वाचूया. रेंज मुळे लाईव्ह बंद झालेलं आहे म्हणून मी ऑफलाईन चालू केलं, जस्ट रेकॉर्ड. वाचा जन्म मिळाला सर. योहान सुवर्तमान 8वा अध्याय हेडिंग आहे व्यभिचारी स्त्री. मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले, पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला, तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व फरीसी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण तिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओढून पोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ती त्याला एकसारखे विचारित असताना तो उठून त्यांना म्हणाला, तुमच्या मते जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओढून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धापासून शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तिथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तिथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरविला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवित नाही. जा, यापुढे पाप करू नको. बस. एक स्त्री होती आणि चुकीच्या मार्गाने ती चाललेली होती. आज जसं संत पॉलचं आपण ऐकलं, तो पण चुकीच्या मार्गालाच गेला होता. कोण चुकीच्या मार्गाला नाही? जगामधला प्रत्येक व्यक्ती भरकटलेला आहे. प्रत्येक व्यक्ती चुकीचं, कदाचित खून करत नाहीये, कदाचित चोरी नाही करत आहे, नाही का, बँक वगैरे लुटत नाहीये, किंवा कदाचित दुसऱ्या काही चुकीच्या गोष्टी नाही करत आहे, पण काही ना काही पाप आपल्यामध्ये आहेच. असं कोणीही म्हणू शकत नाही की मी पाप केलेलं नाहीये. एकही व्यक्ती म्हणू शकत नाही, एकही. कारण ज्या वेळेस आदाम म्हणजे जो सर्वात सुरुवातीचा मनुष्य, तुमच्या माझ्या एकदम सुरुवातीला जेव्हा देवाने सर्व पृथ्वी घडवली आणि मनुष्याला घडवलं, तो पहिला एक व्यक्ती आणि त्याच्याबरोबर एक स्त्री बनवली. हे दोनच पृथ्वीवरती होते आणि त्या व्यक्तीला सांगितलं होतं की तू त्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. ज्या दिवशी तू खाशील त्याच दिवशी तू खास मरशील. त्यांनी ते खाल्लं, त्यांनी देवाचे ऐकलं नाही आणि त्याला वाटलं की आपण जर ते खाल्लं तर आपण देवासारखे बनू. पण देवाने ऑलरेडी मनुष्याला अगोदरच त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं होतं. पण त्याला सैतानाने भुरळ घातली आणि स्त्रीने ते खाल्लं आणि त्याला दिलं आणि काय झालं, ते पापामध्ये पडले, ते पापी बनले. जी देवाचं गौरव त्यांना मिळालं होतं, जी देवाची पवित्रता त्यांना मिळाली होती, ती त्यांच्यापासून निघून गेली. बोला येशू मसीह की इथपर्यंत समजलं सगळ्यांना? पण हे झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये पाप राज्य करायला लागलं. जो जन्माला आला
तो त्या व्यक्ती काय झाला, पापामध्ये भ्रष्टतेमध्ये, त्याच भ्रष्टतेमध्ये जन्माला यायला लागला, त्याच भ्रष्टतेमध्ये जन्माला यायला लागला. जसं एखादा कागद आहे, तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. ही वही आहे, या वहीमध्ये जे काही लिहिलेलं आहे, जर मी याची झेरॉक्स काढली तर काय कशी निघणार आहे? जसं लिहिलंय तसं. त्याच्यात डाग असेल डाग येणार, चुकीचं खाडाखोड असेल खाडाखोड येणार, बरोबर आहे ना? तशीच येणार, काय बदल येणार आहे का? नाही. मग तसंच आदामाने जेव्हा पाप केलं तेव्हा त्याच्यापासून ज्यांनी जन्म घेतला, पुढे लेकरं होत गेले, ते सगळे त्याच भ्रष्टतेमध्ये जन्माला आले, त्याच पापामध्ये जन्माला आले, सगळे त्या पापाच्या स्वभावामध्ये जन्माला आले. कारण आदामाने पाप केलं आणि जे सगळे जन्माला आले सगळे त्या भ्रष्टतेमध्येच गेले. म्हणून कोणीही मनुष्य म्हणू शकत नाही, आपली पण उत्पत्ती तिथूनच आहे, म्हणून कोणीही मनुष्य म्हणू शकत नाही की मी पाप केलेलं नाही किंवा मी पापी नाही म्हणून. प्रत्येक व्यक्तीने पाप केलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीने चूक केलेली आहे. आणि म्हणूनच देवाने त्याच्या एकुलता एक पुत्राला या जगामध्ये पाठवलं, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे त्याच्या पापाची क्षमा होईल आणि त्याचा नाश होणार नाही, तर त्या प्रत्येकाला काय मिळणार आहे? सार्वकालिक जीवन मिळणार आहे. सार्वकालिक जीवन कसं? तर ज्यावेळेस आदामाला बनवलं आणि आदामाने ज्यावेळेस पाप केल्यानंतर काय झालं? त्याच्यामध्ये मरण आलं. तो लगेच नाही मेला, 900 वर्ष लागली त्याला मरायला, पण आत्म्यामध्ये तो त्याच क्षणाला मेलेला होता, त्याच क्षणाला मेला. बोला येशू मसीह की जय. एक वचन बघूया आपण, इफिसियन्स पत्र याचा 2रा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन वाचा. येस, समजतं का सगळ्यांना इथपर्यंत? फास्ट होते का? नाही. ओके, लवकर काढा. इफिसियन्स पत्र याचा 2रा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. तारण प्राप्ती देवाच्या कृपेने होते. बघा, या ठिकाणी पण शीर्षक काय आहे? तारण प्राप्ती, म्हणजे पापामधून क्षमा, पापामधून सुटका ही कशी होती? देवाच्या कृपेनेच होते, देवाच्या कृपेनेच होते. यस, कोणीही मनुष्य आपल्या चांगलं कर्म करेल आणि मग म्हणेल की नाही त्यामुळे मला तारण मिळेल किंवा देव मला क्षमा करेल. देव क्षमा करायलाच बसलेला आहे, म्हणूनच त्यांनी एकुलता एक पुत्र दिलेला आहे. पण आपल्या पापाची क्षमा आपल्या चांगल्या कर्मांच्या द्वारे नाही होऊ शकत, त्याच्यासाठी पवित्र रक्त सांडणं गरजेचं होतं. आणि म्हणून त्यांनी स्वतः देव मनुष्य रूपामध्ये आला आणि त्यांनी स्वतःचं पवित्र रक्त तुमच्या माझ्यासाठी दिलं, अशासाठी की आपल्या पापाचा डाग पूर्णपणे धुतला जावा. आणि तो पापाचा डाग तुम्ही आणि मी काहीतरी चांगलं करून नाही घालू शकत. मी असं नाही म्हणू शकत की मी जातो आणि गरीब लोक आहेत किंवा ज्यांना अन्न नाहीये त्यांना मी जाऊन अन्न देतो, किंवा मी जाऊन कपडे देतो, किंवा मी जाऊन एखाद्याला गरज आहे पैशाची ती मी गरज पूर्ण करतो. एखाद्याची नाही का विधवेची दान घ्यायला पाहिजे, गरिबांची दान घ्यायला पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही, ते वाईट नाहीये, करा तुम्ही दान धर्म करा. पण ते दान धर्म केल्याने तुमच्या पापाचा जो लागलेला डाग आहे तो नाही जाऊ शकत, तो डाग नाही जाऊ शकत. म्हणजे पाप म्हणजे काय? पाप एक स्वभाव आहे, स्वभाव आहे. आणि पवित्रता म्हणजे पण काय? पवित्रता पण एक स्वभाव आहे. आणि पवित्रता आदमामध्ये होती, पण त्यांनी ते फळ खाल्ल्यामुळं त्याच्यामध्ये भ्रष्टता आली आणि त्याच वाईट स्वभावामध्ये, पापाच्या स्वभावामध्ये मग सगळं जग. आज बघा, द्वेष आहे, मत्सर आहे, हेवा आहे, जेलसी आहे, नाही का, भांडण घंटा आहे, वादविवाद, हे काय? हा स्वभाव आलेला आहे पापाचा, आणि तो पापाचा स्वभाव मनुष्यामध्ये कार्य करत आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं ते आता आपण बघूया. इफिसियन्स पत्र 2रा अध्याय पहिलं वचन. तुम्ही आपले अपराध व आपली पातकी यामुळे मृत झालेले होता. येस, इथं काय लिहिलंय? आपण सर्वजण आपल्या पापांमुळे, आपल्या अपराधांमुळे मेलेले होतो आत्म्यामध्ये. म्हणजे आदामाने जेव्हा फळ खाल्लं तेव्हा देव म्हणला तू खास खाशील, पण आपण बघतो तो त्या क्षणाला मेला नाही, जवळजवळ 900 वर्ष लागले. म्हणजे तो मरण पावला, पण कधी मरण पावला? 900 वर्षांनी. पण त्याच्यामध्ये मरणाची प्रोसेस सुरू झालेली होती. जसं एखादी फांदी तुम्ही आणली ती लगेच नाही सुकत, बरोबर आहे, तिला सुकायला थोडा वेळ लागतो. तसं जीवनापासून ती कट झालेली आहे, त्या झाडामध्ये जे जीवन आहे त्याच्यापासून ती कट झालेली आहे. तसं आदाम जो आहे तो देवाने जे दिलेलं जीवन होतं त्याच्यापासून तो डिस्कनेक्ट झालेला होता. आणि त्याच्यामुळे काय झालं तर तो 900 वर्षानंतर तो मरण पावला. देवाने मरण दिलं होतं का त्याला? नाही.
मनुष्याला देवाने जीवनच दिलं सुरुवातीपासून. आणि मग देवाने मरण घडवलेलं नाहीये, मृत्यू घडवलेला नाहीये. मृत्यू आणणारा सैतान आहे. म्हणून जे वाईट आहे ते सैतानाकडून आहे आणि जे चांगलं आहे ते सर्व देवाकडून आहे. आणि म्हणून इथं लिहिलेलं आहे तारणाची प्राप्ती म्हणजे या मरणातून सुटका, या वाईट स्वभावामधून सुटका, या चुकीच्या स्वभावामधून सुटका केवळ देवाच्या कृपेनेच होऊ शकतं. कृपेनेच होऊ शकतं. समजलं तुम्हाला? तुम्ही स्वतः म्हणू शकत नाही की मी आजपासून ठरवणार 2025 लागलेलं आहे, हा काय आजपासून ठरवणार मी खूप चांगलं करणार, मी चांगलं करणार. ठीक आहे, तुम्ही कदाचित तुमच्या ताकदीवरती कदाचित तुम्ही थोडंफार गोष्टी करतात, पण जो तुमच्या मनाचा स्वभाव आहे ना तो बदलणार नाही बदलणार. तुमचे विचार नाही बदलणार, तुमचं अंतःकरण नाही बदलणार, ते तसंच राहणार आहे. आणि जरी तुम्ही म्हटलं की नाही मी चांगलं करणार, जरी तुम्ही कदाचित चांगले वागला, जरी जे काय असेल कदाचित चांगले वागायला जरी सुरुवात तुम्ही केली, तरी असं होईल तुमचा जो पापाचा जो डाग आहे ना तो डाग नाही जाणार. जी भ्रष्टता आली आहे पाठीमागून ती कशी घालवणार? कारण पापाचं वेतन हे मरण आहे. तुम्ही किती जरी चांगले कर्म केले तर शेवटी तुम्हाला जे सार्वकालिक मरण आहे त्या मरणाकडे तुम्ही जाणार, जर तुम्ही देवाची कृपा नाही स्वीकारली तर. म्हणून आज महत्वाचा मुद्दा आहे, आपण देवाची कृपा स्वीकारणं गरजेचं आहे. कृपा. ती कृपा काय आहे तर इथं म्हटलेलं आहे की तुम्ही आपले पाप व अपराध यांच्यामुळे मृत झालेले होता. आपण मृत झालेलो होतो. आपल्या आत्म्यामध्ये आपण आदम जसं मेला तसं आपल्या आत्म्यामध्ये आपण मेलेले होतो. म्हणजे जे देवाचं गौरव होतं ते गौरव आपल्या जीवनामधून आपण हरवून बसलेलं होतं. वचनामध्ये एका ठिकाणी म्हटलंय की सर्वांनी पाप केलेले आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, देवाचं गौरव ते हरवून बसले आहे. समजलं इथपर्यंत? बोर होत आहे? होत असेल तर सांगा काय प्रॉब्लेम. ओके, या ठिकाणी आपण देवाची कृपा समजण्याचा प्रयत्न करत आहोत की देवाची कृपा काय आहे. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण आपल्या पापांमुळं, आपण आपल्या अपराधांमुळे मेलेलो होतो. बघा, मृत मनुष्य, एखादा व्यक्ती मेल्यानंतर त्याचे शरीरामध्ये काय वाढ होऊ शकते का? उलट ते खराब होणार, बरोबर आहे ना? तेच झालेलं आहे मनुष्यामध्ये. पाप आल्यामुळे मनुष्य तो जीवनाकडे नाही तर तो दिवसेंदिवस मरणाकडे चाललेला आहे. आपण वाढदिवस करतो, वाढ होते मान्य आहे, पण आपलं आयुष्य जे असतं ना ते जे एक लेवल आहे त्या तिथपर्यंत जाऊन जे संपणार आहे ते हळूहळू तुमची लेवल पुढे चाललेली असते. समजलं का? बरोबर आहे ना? जिथे समजा इथं जन्माला आला व्यक्ती, त्याचा एक वाढदिवस आला पुढे आला, दुसरा आला पुढे आला, तिसरा वाढदिवस झाला पुढे आला, म्हणजे तो हळूहळू त्याचं आयुष्य तिथं संपणार आहे, तर तो हळूहळू तिथं म्हणजे जवळ चाललेला आहे. पण देवाची इच्छा अशी नाहीये की तुमचं आयुष्य तिथं जाऊन संपावं. ते म्हणतो मी तुला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे ते घे, पण ते प्रभू येशू मध्ये आहे आणि ते देवाच्या कृपेने, ते तुमच्या कुठल्या लॉजिकने नाही, तुमच्या कुठल्या बुद्धीने नाही मिळणार, तर ते तुमच्या कुठल्या कर्माने नाही मिळणार. तुम्ही म्हणणार मी उपवास करतो त्याने नाही मिळणार आहे. ते केवळ प्रभू येशूचे जे अर्पण झालेलं आहे त्या अर्पणावरती जो विश्वास ठेवणार आहे त्यालाच सार्वकालिक जीवन मिळणार आहे, दुसऱ्या कोणाला मिळणार नाही. समजलं इथपर्यंत? यस. आणि म्हणून इथं लिहिलेलं आहे की आपण सगळेजण आपल्या पापामुळे, अपराधांमुळे मेलेले होतो. आपल्यामध्ये मरण आलं आणि ते मरण एक दिवशी आपला दी एंड करणार आणि तिथून पुढे आपण कधीही जीवनामध्ये नाही येणार, अशी आपली स्थिती झालेली होती. देवाने मनुष्याला बनवताना कायम स्वरूपी जिवंत राहावं म्हणून बनवलं. विचार करा, तुम्ही, तुमचे लेकरं, तुमचं कुटुंब, तुम्ही कायम स्वरूपी जिवंत असणार आणि ते पण अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी रडणं नाहीये, अश्रू नाहीये, कुठला आजार नाहीये, कुठला विकार नाहीये, अशा ठिकाणी तुम्ही जिवंत असणार. हे चांगलं नाहीये का? आवडणार नाही का तुम्हाला की हॉस्पिटल नाहीये, कुठल्याही प्रकारचं दुखणं नाहीये, कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये, कुठल्याही प्रकारचा मृत्यू नाहीये, कुठल्याही प्रकारचं तुमच्या शरीरामध्ये तुम्ही दुखणं तुम्ही सहन करत नाहीये, तर प्रत्येक गोष्ट, उपाशी नाहीये कोणी, सगळ्या गोष्टीची भरपुरी आहे आणि कुठल्याही प्रकारचं दुखणं नाही, कोण चोरी करायला येत नाही, कोण तुमचा घात करायला येणार नाही आणि सगळेजण एकमेकावरती अद्भुत रीतीने प्रीती करत आहेत. असं जीवन नाही आवडणार तुम्हाला? आणि ह्याच्यापेक्षा जास्त अजून काय माहितीये का की जो निर्माण करता आहे, जो यहोवा प्रभू येशू पवित्र आत्मा, तो तुमच्या बरोबर राहणार आहे, तो तुमच्या बरोबर बसणार आहे, तो तुमच्यावर उठणार आहे, तुम्ही त्याच्याशी बोलू शकणार आहात, तो तुम्ही त्याला पाहणार आहात, तो तुमच्याशी बोलणार आहे. हे चांगलं नाही का? तिथं पुन्हा कष्ट नाही असं म्हटलंय. बघा, एक प्रगटीकरणाचं पुस्तक काढा, तिथे जाऊया. जस्ट आलाय विषय तो नंतर.
याचा मला वाटतं 20वा अध्याय, सॉरी 21वा अध्याय, जस्ट सेकंड. हा त्यातलं 21वा अध्याय आणि त्याच्यामधलं 3रं वचन माझा. आणि मी राजस्थानातून असलेली मोठी वाणी ऐकली की अशी पहा, देवाचा मंडप मनुष्या जवळ आहे, त्याच्या बरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्याच्या बरोबर राहील. बस ओके. या ठिकाणी वरचं वचन वाचा पहिलं, 21वा अध्याय पहिलं वचन. त्याची हेडिंग आहे नवे आकाश व नवी पृथ्वी. येस, नवे आकाश आणि नवी पृथ्वी. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. बस या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आपण वाचलेलं आहे आणि रिपीट केलं तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला अजून याच्यावरती मनन करता येईल, तुम्हाला अजून समजेल की यस हे किती सुंदर आहे, हे किती सुंदर आहे. कारण मनन केल्यानंतर काय होतं, त्या जे वचन तुम्ही ऐकलेलं आहे त्याला जसं झाड लावल्यानंतर त्याला पाणी घातलं की त्याची वाढ होते, बरोबर आहे ना. तसं तुम्ही जे वचन ग्रहण केलेलं आहे त्याला पाणी मिळणार आणि ते तुमच्यामध्ये वाढ होणार आणि त्याचे फळ तुम्हाला बघायला मिळणार. त्यामुळे रिपीट झालं तर असं नाहीये की मागच्या रविवारी आपण ऐकलं होतं, नो प्रॉब्लेम. पवित्र आत्मा आपल्याला रिपीट करतोय अशासाठी की आपण परत फोकस करावं त्या गोष्टीवर. आपल्या जीवनामध्ये ते वचन मूळ धरावं, मूळ. आणि जर तुमच्या जीवनामध्ये वचनाचं मूळ धरला गेलं ना, काहीही परिस्थिती असली तुम्ही हलणार नाही. उलट तुम्हाला माहित असणार आहे तुम्हाला विजय मिळालेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. समजलं सगळ्यांना? नवे आकाश आणि नवी पृथ्वी. इथं लिहिलंय बघा, नंतर पहा मी नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली. पहिलं आकाश आणि पहिली पृथ्वी ही निघून गेली होती. म्हणजे आज जे तुम्ही ही पृथ्वी बघताय आणि आकाश बघताय ना, हे सर्व देव काढून टाकणार आहे आणि ते नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी बनवणार आहे. आणि त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की समुद्र सुद्धा राहिला नव्हता, समुद्र पण निघून गेला होता. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाने नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश मनुष्यासाठी ठेवलेला आहे. आणि जेव्हा तो ही पृथ्वी काढून टाकेल तेव्हा जे त्याच्यावर विश्वास करणारे आहेत त्यांना त्या पृथ्वीवरती आणि त्या नवीन आकाश नवीन पृथ्वीमध्ये राहायला जागा मिळणार आहे. आणि तिथं लिहिलेलं आहे, मी राजस्थानातून एक आलेली मोठी वाणी ऐकली. म्हणजे राजस्थानातून म्हणजे देवाच्या राजस्थानापासून एक वाणी ऐकली. तीही पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. देवाचा मंडप म्हणजे देव ज्या ठिकाणी राहत आहे ते आता मनुष्याजवळ तो राहायला आलेला आहे. आणि तिथं लिहिलंय की त्यांच्या बरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. इथं काय लिहिलेलं आहे की तो देव स्वतः त्याचे, आपण सर्वजण त्याचे लोक होणार आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहणार आहे. देव आपल्या बरोबर राहणार आहे. आनंदाची गोष्ट नाही का? आनंदाची गोष्ट आहे. आज कुटुंबामध्ये वादविवाद आहे बघा, एखाद्याचा रिपोर्ट आलेला आहे की त्या रिपोर्ट मध्ये लिहिलेलं आहे की तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला कॅन्सर आहे, HIV आहे, ब्रेन ट्यूमर आहे. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय असेल मला सांगा? दुःखच असणार, कारण निराशा आली असणार आहे. कारण आता माहित नाही माझं काय होणार, आता माहित नाही जगणार का मरणार, काय होणार पुढं काय माहित. आणि इतकं सोपं नाहीये. ट्रीटमेंट जरी घ्यायचं म्हटलं तरी इतकं सोपं नाहीये. त्या ट्रीटमेंट मध्ये पण मनुष्याचे एवढे हाल होतात त्या हॉस्पिटलमध्ये की ते बघू नाही शकत. खूप हाल होतात. आमच्या कुटुंबातले व्यक्ती आम्ही बघितले हॉस्पिटलमध्ये होते. डॉक्टरनी नो गॅरंटी सांगितली होती, पण आम्ही कंटिन्यू देवाचं वचन बोलत होतो. त्या व्यक्तीचे हाल आम्हाला बघू वाटत नव्हते. माहित नव्हतं आता आहे थोड्या वेळ, आता परत पुढे न्यूज काय येणार माहित नव्हतं. हॉस्पिटल पण सोपं नाहीये. त्याच्याने तुम्हाला जीवन मिळेलच याची गॅरंटी नाही, आणि मिळालंच तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी असतात. आयुष्यभर त्या गोष्टी तुमच्या मागे लागून राहतात. म्हणून हे ते जीवन नाहीये. देवाने ते जीवन आपल्याला नाही ठेवलेलं. देवाने आपल्याला येशूचं जीवन दिलेलं आहे. ते जीवन असं आहे की त्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दुःख राहणार नाही. आनंद आणि तुम्ही आनंदच करणार, दररोज आनंद करणार.
पण तुम्ही म्हणता बाळासाहेब कसं शक्य आहे? कधीतरी दुःख आहे की तुम्ही देवाच्या वचनाला समोर ठेवा, त्या वचनाच्या द्वारे स्वतःचं जीवन पाहायला सुरुवात करा, वचनाच्या द्वारे घोषणा करायला सुरुवात करा, प्रभू येशू बरोबर सहभागिता करा. तुम्ही दुःखामध्ये नाही जाणार, तुम्ही निराशेमध्ये नाही जाणार. तुमच्या समोर एखादं चॅलेंज जरी उभं राहिलं, तुम्ही म्हणाल मला माहितीये माझ्या देवाने मला विजय दिलेला आहे. दावीद असाच होता, ज्यावेळेस त्याला गोलियतला त्याच्यावर लढायचं होतं, तो म्हटला देवाने मला सामर्थ्य दिलेलं आहे, ह्याच्या आधी मी जे भालू आहे किंवा जे वाघ आहे यांना मी छेदून टाकलेलं आहे, आणि देव या गोलियतला देखील माझ्या पुढं माझ्या हातात देईल आणि त्याला हरवून टाकेल. त्याला माहित होतं. मग तुमच्या जीवनामध्ये छोटा चॅलेंज असेल मोठा असेल काय, तुम्हाला काळजी नाही वाटणार, तुम्हाला माहित असणार आहे माझ्या देवाने मला ऑलरेडी विजय दिलेला आहे. म्हणून जो येशू ख्रिस्तामध्ये आहे तो विजय आहे, लक्षात ठेवा. तो हारणार नाही, कारण खोटे लक्षणं तुमच्या शरीरामध्ये येतील, पण ते खोटे लक्षणाला तुम्ही आरामशीर सहजरित्याने तुम्ही काढून टाकणार येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. ओके, समजलं इथपर्यंत? पुढे लिहिलंय बघा 4थं वचन वाचा. तो त्याच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकतील. यापुढे मरण नाही, शोक रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल, सर्व अश्रू पुसून टाकेल. तुमच्या माझ्या डोळ्याचे सर्व अश्रू देव यांनी ऑलरेडी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्व दुःख त्याच्यामध्ये टाकून आपल्याला सोडवलेलं आहे. आणि इथं लिहिलंय की असं ठिकाण असणार आहे की तिथं रडणं नसणार आहे. इथं लिहिलंय बघा पुढे, यापुढे मरण नाही, शोक पण नाही, रडणं पण नाही, कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत. त्याच्या सर्व गोष्टी ज्या जुन्या जीवनामध्ये होत्या त्या सगळ्या संपलेल्या आहेत. आता पुन्हा तुमच्यामध्ये त्या गोष्टी येणार नाही असं तिथे लिहिलेलं आहे, कारण देव आपल्याबरोबर वस्ती करणार आहे. जस्ट तुम्हाला सांगितलं हे पुढचं अशासाठी की तुमचं लक्ष त्या जीवनाकडे लागावं की देवाने आपल्याला किती सुंदर अद्भुत दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. आणि हा जो वाटा आहे ना तो फक्त त्याच व्यक्तीला मिळणार आहे ज्याने देवाची कृपा स्वीकारलेली आहे, ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे. म्हणून आज देवाची कृपा जीवनामध्ये ओळखून घ्या की देवाने काय कृपा दिलेली आहे आपल्याला. सर पौलला ती कळाली, जो आधी मारणारा होता तो तारणारा झाला. आणि इथं लिहिलेलं आहे की आपण आपल्या पापांमुळे अपराधांमुळे मेलेले होतो. इफिसियन्स मध्ये 2रा अध्याय मेलेले होतो, पण त्यातलं 4थं आणि 5थं वचन बघा काय सांगतंय, आता ते ऐकूया आपण. तरी देव दया संपन्न आहे. म्हणजे जरी आपण आपल्या पापांमुळे मेलेलो होतो, अपराधांमुळे मेलेलो होतो, तरी देव दया संपन्न आहे असं म्हटलेलं आहे. देव दया करणार आहे. पुढं आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जीवन मुक्त केले. बस इथे काय म्हटलंय, जरी आपण आपल्या पापांमुळे मेलेलो होतो. आज जे कोणी व्यक्ती मरणाच्या पंथास लागलेला आहे, काही वाईट सवयीमध्ये असेल, काही टेन्शन मध्ये असेल, चिंता काळजीमध्ये असेल, काळजी करायची गरज नाही. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एकटे आहात, जगामध्ये तुम्हाला कुणी मदत करणारा नाहीये, काळजी नका करू. इथं लिहिलेलं आहे देव दया संपन्न आहे. जरी आपण आपल्या पापांमुळे अपराधांमुळे मेलेलो होतो, वाईट कृत्य करत होतो, तरी देवाने काय केलं, आपल्यावरील अपरंपार प्रेमामुळे, म्हणजे देवाचं जे प्रेम आहे, जरी मनुष्य चुकला तरी देवाचं प्रेम कमी नाही झालं. असं नाही म्हटलं की बघा त्याला काय अवघड होतं, त्यांनी 1-2 जण चुकले होते, बरोबर आहे ना, तो त्यांना घालून टाकलं असतं, परत एक नवीन मनुष्य घडवलं असतं, चाललं नसतं का? त्यांना घालून दिलं असतं आणि एक नवीन मनुष्य तयार केलं असतं आणि त्याला त्याने व्यवस्थित केलं असतं. नाही, आपण त्याचे लेकरं आहोत. आदामाला त्याचा पुत्र म्हटलेलं आहे, पुत्र, सेवक किंवा नोकर म्हटलेलं नाही. देवाने नोकर म्हणून आपल्याला नाही बनवलं, तर आपण त्याचे पुत्र म्हणून देवाने आपल्याला बनवलेलं आहे. आपण जिवंत देवाचे पुत्र आहोत, तो आपला बाप आहे आणि आपण त्याचे लेकरं आहोत. आणि मला नाही वाटत की कुठल्याही, तुम्ही पण आई वडील आहात, तुम्ही तुमच्या लेकरासाठी जर जीव द्यायचा झाला तर तुम्ही 1 सेकंद पण विचार नाही करणार का? कुणी नाही करू शकत, ठीक आहे?
तुम्ही एक सेकंद पण विचार नाही करणार, तुम्ही लगेच तयार होणार. तुमच्या लेकराला जर काही लागत असेल तुम्ही धावणार आणि तुम्ही त्याला पटकन उचलून घेणार की नाही? हे तुमच्यामध्ये कुणी टाकलं? हे तुमच्यामध्ये कुठून आलं? हे देवाचा स्वभाव आहे. कारण देवाने तुम्हाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे आणि असंच देवाचं प्रेम तुमच्यावरती आहे की तो तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही, तो कधी तुम्हाला पडू देणार नाही. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की देवानी आपल्यावरील अपरंपार प्रेमामुळं ख्रिस्ताबरोबर आपल्याला पुन्हा जिवंत केलेलं आहे. म्हणजे आधी आपल्या आत्म्यामध्ये मरण आलं, पण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी हाडामासाचा झाला, या मनुष्य शरीरामध्ये अशासाठी आला की तुमच्या हाडामधलं, तुमच्या मांसामधलं सर्व आजार, सर्व दुखणे, तुमच्या माझ्या पापाची प्रत्येक पीडा त्याला स्वतःच्या शरीरामध्ये पूर्ण करता यावी. म्हणून तो त्या वरस्तंभावरती त्या मरण सहन केलं. ज्यावेळेस तो मेला तेव्हा आपल्यातला जुना मनुष्य त्याच्याबरोबर तिथं मेला, आणि जेव्हा तो उठला, इथं लिहिलेलं आहे, तेव्हा देवाने आपल्याला येशू ख्रिस्ताबरोबर पुन्हा नवीन प्रकारच्या जीवनामध्ये उठवलेलं आहे. की ज्या जीवनामध्ये लिहिलेलं आहे की आता रडणं नाही, शोक नाही, कुठल्याही प्रकारचं दुखणं तुमच्या जीवनामध्ये राहणार नाही. कारण आता तुम्हाला कोणाचं जीवन मिळालेलं आहे? येशूचं जीवन मिळालेलं आहे. आणि हे कशामुळे मिळालं? तुम्ही काय चांगलं केलं म्हणून का? तुम्ही उपवास केले म्हणून का? तुम्ही दान धर्म केले म्हणून का? तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये भरपूर दान दिलं म्हणून का? नाही. तर ते केवळ देवाच्या कृपेच्या द्वारे तुम्हाला मिळालेलं आहे. तुमच्या पापांची क्षमा मिळालेली आहे, तुमच्या प्रत्येक आजारातून तुम्हाला सुटका मिळालेली आहे. यशाचं पुस्तक 53 वचनामध्ये लिहिलेलं आहे की खरोखर प्रभू येशूने आपले सर्व व्याधी, सर्व विकार स्वतःमध्ये घेतले आणि येशूला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आपल्याला पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. पूर्ण आरोग्य मिळाले. इब्री लोकांस पत्रकाला आणि आपले प्रत्येक आजार, आपले प्रत्येक विकार प्रभू येशूने काय केले? तर स्वतःमध्ये घेऊन आपल्याला त्यातून सोडवलेलं आहे. म्हणून आता तुम्हाला जीवन मिळालेलं आहे. आता तुम्ही मरणाचे व्यक्ती नाहीये, तर आता तुम्हाला जीवन मिळालेलं आहे. तुम्ही म्हणता असं कसं? तुम्ही ऐकलेलं आहे, पण मी परत सांगतो. असं कसं की आम्हाला मरण नाही ना का? हो, ह्या शरीरामध्ये तुम्ही मरणार, पण ते असं आहे की इथं तुम्ही असं समजा की मी इथं पुढे पाऊल टाकतोय, तुमचं मरण असं असणार आहे की तुमचं माझं जे येशूमध्ये त्यांचं मरण असं असणार आहे की तुम्ही या शरीरामध्ये जेव्हा मरणार त्या दुसऱ्या सेकंदाला तुम्ही येशू ख्रिस्तासमोर उभे असणार. तुमचं मरण म्हणजे फक्त एवढं, असं फक्त पुढे येणं एवढं फक्त असणार आहे. पण ज्यांनी येशूवर विश्वास नाही ठेवला ते पुढे नाही जाणार, ते तिथंच राहणार पाठीमागे. त्यांना जीवन नाही मिळणार. म्हणून येशू ख्रिस्त हा आपल्याला जिवंत आशा देणारा देव आहे. तोच एक देव आहे आणि तो जिवंत आशा देणारा देव आहे. तुम्हाला एक खूप मोठी आशा आहे प्रभू येशूमध्ये की तुम्ही मरणार नाही. तुम्ही विचार करा, जे आज तुमचं लेकरू आहे त्या लेकरासोबत तुम्ही कायम स्वरूपीसाठी राहणार. तुमची आई आहे, त्या आईसोबत तुम्ही कायम स्वरूपीसाठी राहणार. विचार करा. आणि ते पण अशा ठिकाणी की जिथं रडणं नाही. आज दुःख येत असते तुमच्या जीवनामध्ये, ऑब्विसली काही ना काहीतरी दुःख असते, पण ते सुद्धा नसणार आहे तुमच्या तिथं. कुठल्या प्रकारचं दुखणं नसणार आहे, कमी घटी नसणार आहे, कमी घटी नसणार. मग अजून काय पाहिजे? हे आहे देवाच्या कृपेच्या द्वारे. ही जर कृपा तुम्ही स्वीकारली तर तुम्हाला मिळणार, अन्यथा नाही. इब्री लोकांस पत्र याचा मला वाटतं 2रा अध्याय का 1ला अध्याय? 14 वचन. आता बघा, येशूला बरोबर उठवलं म्हणजे नेमकं काय झालं? ओके, आपण बघा 14 वचन. ज्या ती मुले एकाच रक्तमासाची होती, त्या तोही त्याच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवंत करावे. हा, इथं बघा काय झालं. प्रभू येशू ख्रिस्त का मनुष्याचं रूप धारण करून आला? का तो देवाच्या रूपामध्ये नाही आला? त्याच्यावर पण कारण आहे. तो तारणारा म्हणून आला. तो न्याय करायला नव्हता आला की तू पापी, तू हे पाप केले, ते पाप केलं. तो न्यायाधीश म्हणून नव्हता आला. तो आपली बाजू मांडायला आला होता. तुमची माझी बाजू, तुमची माझी बाजू मांडायला आला होता. तो तुमचं माझं दुखणं घ्यायला आला होता. तुमचे माझे आजार स्वतःमध्ये आपल्याला त्यातून सोडवायला तो आला होता. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की ज्या ती मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. आपण सर्वजण एकाच रक्तमासाचे आहोत. आज मनुष्याने भाग पाडलेले की मी या जातीचा आहे, तो जातीचा आहे, पण इथं लिहिलेलं आहे की आपण सर्वजण एकाच रक्तमासाचे आहोत. म्हणून तुमच्या सगळ्या रक्ताचा सगळ्यांचा कलर एकसारखाच.
डॉक्टर कडे गेल्यानंतर तुम्ही असं म्हणत नाही मी ह्या कास्टचा आहे, मला ह्या गोळ्या नाही चालत, मला त्या गोळ्या द्या, असं म्हणतात का तुम्ही? नाही, कोणच म्हणत नाही. तिथं कोण म्हणत नाही मी ह्या कास्टचा आहे म्हणून, फक्त बाहेरच म्हणतात. बरोबर आहे ना? म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी काही वेगळे नाहीये. आपण सगळेजण एकाच रक्तमासाचे आहोत, एकाच रक्तमासाचे आहोत. तुमच्या माझ्यामध्ये काही फरक नाहीये. आपण सगळेजण एकाच रक्तमासाचे आहोत, एकाच रक्तमासाचे आहोत. ओके, इथं लिहिलंय की ज्या ती मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. कोण? प्रभू येशू ख्रिस्त. कोण रक्तमासाचा झाला? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त रक्तमासाचा झाला, मनुष्याचं शरीर धारण करून तो या जगामध्ये आला. का आला बघा? अशासाठी की हेतू त्याच्यामध्ये हा होता की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान. मरणावर जो सत्ता गाजवणारा सैतान. मरण कुणी आणलं? आदामाला फळ कुणी खायला लावलं? हवेला आणि आदामाला सैतानाने की तू खा, देवासारखा होशील. तो ऑलरेडी देवासारखा होता, त्याच्यामध्ये अविश्वास टाकला, त्यांनी ते फळ खाल्लं आणि तो देवाचं गौरव त्याला सोडून गेलं आणि त्याच्यामध्ये मरण आणलं. म्हणजे मरण कोण आणणार आहे? सैतान आणणार आहे. आणि त्या मरणावर जो सत्ता गाजवणारा सैतान आहे त्याला मरणाच्या द्वारे शून्य करून टाकता यावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्त रक्तमासाचा झाला. तो जर रक्तमासाचा नसता झाला तर तुमचे माझं मरण तो सहन करू शकला नसता. त्यांनी जर मरण स्वतःवर नसतं घेतलं तर तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळालं नसतं, मिळालं नसतं. समजलं का इथपर्यंत की प्रभू येशू ख्रिस्त का आला? का आला? तुमचं माझं मरण, तुमचं माझं सर्व पाप स्वतःमध्ये घेण्यासाठी तो आला. आणि त्याच्याद्वारे काय झालेलं आहे तर आपलं मरण प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, तुमचं मरण पूर्ण झालेलं आहे. तुमचं मरण पूर्ण झालेलं आहे. गुड न्यूज आहे, तुमचं मरण पूर्ण झालंय. आता तुम्हाला मरण येणार नाही. कळलं का? कुठं वाटतंय? हे खरं आहे. येशू ख्रिस्त म्हणाला पूर्ण झाले, तो मेला, त्यावेळेस तुमचं मरण पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला मरण येणार नाही. तुम्ही डायरेक्ट सार्वकालिक जीवनामध्ये जे मिळालेलं आहे त्या जीवनामध्ये फक्त पाऊल टाकणार आहात. या शरीराचा जो एंड येणार त्यावेळेस तुम्ही फक्त दुसऱ्या जीवनामध्ये पाऊल टाकणार आहात. जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन, दुसरा जन्म नव्हे. देवाने दिलेलं जे जीवन आहे सार्वकालिक जीवन, ते तुम्हाला येशू ख्रिस्तामध्ये मिळालंय. त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी मिळालेलं आहे, तुम्ही फक्त पाऊल टाकणार आहात. दुसरं काय नाही. तुम्हाला मरण नाही, आनंद नाही का? मग आता भीती कशाला पाहिजे? हा आजार येईल, मला हे होईल, हे खोटं आहे. हे तुम्हाला नाही होणार, कारण येशूने खरोखर आपले व्याधी स्वतःवर घेतले, आपले विकार पाहिले आणि येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या द्वारे आपल्याला आरोग्य मिळाले. तुमच्या शरीरामध्ये दुखणं आहे, काळजी नका करू, येशूने ते ऑलरेडी सहन केलेलं आहे. काल रात्री मला पण खोकला येत होता आणि मग मी रात्री डोळे बंद केले आणि असं समोर ठेवलं, क्रूस खांबावरती प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि माझ्या घशामध्ये जे मला दुखल्यासारखं वाटत होतं, खोकल्यासारखं वाटत होतं, मी हे कल्पनेमध्ये बघितलं की येशू ख्रिस्ताला पण तीच पीडा तिथं झालेली. आणि त्यावेळेस मी म्हटलं प्रभू येशू धन्यवाद की तू माझं हे घशामधलं दुखणं तू सहन केलेलं आहे. आता मला सहन करायची गरज नाही. तू मला आरोग्य दिलंय, ते आरोग्य आता या क्षणाला मी ग्रहण करतो. आणि मी त्या गोष्टीवर अधिकार घेतला आणि त्या गोष्टीला निघून जाण्यासाठी आज्ञा केली. माझ्या घशामध्ये एक थोडा वेळ लागला, एक काही सेकंद लागले, काही मिनिटं लागले असतील. मी बोललो की येशूला बसल्यापट्टी मला पूर्ण आरोग्य मिळालंय, मी ते आरोग्य ग्रहण करतो. आणि असं झालं, माझ्या घशामध्ये पूर्णपणे मोकळीकता मला जाणवली. मी आज गाणे गायलो, मला अवघड मस्त जमलं, पण ज्यावेळेस मी देवाची कृपा मागितली आणि त्या क्रूस खांबाकडे, म्हणून तुमचा कुठलाही आजार असू दे, तुमचं काही जरी दुखलं, डोळे बंद करायचे आणि पाहायचं की येशू ख्रिस्ताचं तो भाग दुखत आहे. गुडघा दुखत असेल त्याचा गुडघा दुखत आहे आणि बोलायचं हो येशू, तुझा गुडघा दुखला का तर माझा गुडघा, माझं दुखणं तू स्वतःमध्ये घेतलं आणि मग मी तुझं आरोग्य आता माझ्या गुडघ्यामध्ये ग्रहण करते किंवा करतो बोलायचं. आणि त्या दुखण्याला निघून जाण्याची आज्ञा करा. देव सत्य आहे, देवाचं वचन सत्य आहे, येशूने ते अर्पण केलेलं आहे, त्यामुळे त्या दुखण्याला जावंच लागणार आहे. ते राहणार नाही तुमच्यामध्ये, राहणार नाही. तर तुम्हाला फक्त त्या वचनावर विश्वास ठेवावा लागेल आणि घोषणा करावी लागेल, 100% रिलीफ मिळेल. मग जसं गुडघ्याचं दुखणं जातं, घशामध्ये दुखणं जाऊ शकतो, तेव्हा मोठ्यातला मोठा आजार पण जाणार आहे. तो मोठा नाहीये, जिवंत देव मोठा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी देवाची जी कृपा आपण बघत होतो की त्या एका स्त्रीला व्यभिचार करताना पकडलं
आणि व्यभिचार करताना पकडल्यानंतर असं झालं की ते म्हणाले नियमशास्त्रामध्ये म्हणजे मोशेने नियमशास्त्र दिले त्याच्यामध्ये तर लिहिलेलं आहे की हिला दगड मार करावा. मग दगड मार केल्यानंतर काय होणार आहे मनुष्याला? एखाद्या व्यक्तीला दगड मार केली काय होणार? मरणार ना. म्हणजे पापाचं वेतन मरण आहे. व्यक्तीने व्यभिचार केला, नियमशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे जो व्यभिचार करतो त्याला दगडमार करावा आणि काय करावं? मारून टाकावं. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्यात आलं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांना उलटा प्रश्न केला की ठीक आहे काय हरकत नाही दगड मारा, पण तुमच्यामध्ये जो कोणी पापी नाही ना त्यांनी दगड मारावा. पण ते सगळे निघून गेले. कारण असा कोणीच मनुष्य नाही की ज्याने पाप नाही केलेलं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, त्यांनी उठला आणि तो म्हणाला कुठे आहेत सगळे गेले. ती म्हणे सगळे गेलेले. तर तो म्हणाला मी पण तुला शिक्षा करत नाही, मी पण तुला माफ करतो, जा पुन्हा पाप नको करू. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा न्याय करायला आला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी आला. तो शिक्षा देऊ शकत होता तिला, कारण तो नीतिमान आहे ना, त्याने एकही पाप केलेलं नाहीये. तो दगड मारू शकत होता, पण नाही, तो जीवन द्यायला आलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जो आज लोकांच्या मनामध्ये आलेला आहे की देवाने आम्हाला सोडून टाकले, देवाचा क्रोध आमच्यावर आलाय, देवाने आम्हाला हा आजार दिला, हे चुकीचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आजार दिला नाही, तो आजार स्वतःमध्ये आपल्यामध्ये घेतला आणि काय केलं, आपल्याला त्यातून सोडवलेला आहे. उलट त्यांनी आजार काढून घेतला आपल्याकडून, आपल्याला आजार दिलेला नाहीये. त्याचं आरोग्य आपल्याला दिलेलं आहे. त्या मुलीला पण तो काय म्हणला, मुली जा मी तुला क्षमा करतो, तुला दंड नाही करत, जा पुन्हा पाप नको करू. कारण त्यांनी अशीच आपल्या प्रत्येकासाठी क्षमा या आपल्याला दिलेली आहे. तुमचं कुठलंही पाप असू दे, कुठल्याही प्रकारचं, कितीही डीप तुम्ही त्या पापामध्ये गेला असता, काळजी नका करू. कदाचित तुमच्याकडून ते वारंवार घडलेलं असेल, नका काळजी करू. प्रभू येशूने क्षमा दिलेली आहे, आपल्या सर्व पापांची क्षमा मिळवून दिलेली आहे. आणि म्हणून विश्वास ठेवा की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या जीवनाचा तारणारा आहे. तो मारणारा नाही, तर तारणारा आहे. आणि तारण प्राप्ती ही केवळ देवाच्या कृपेच्या द्वारे होते. तरी ती कृपा आपल्याला दिलेली आहे. मग आता तुम्ही पापी आहात का? तुम्ही नीतिमान आहात. देवाच्या कृपेने तुम्ही नीतिमान आहात. आणि ती कृपा काय, तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे अर्पण दिलं ना, त्या अर्पणामुळे तुम्ही नीतिमान झालेले आहात. आणि त्या अर्पणावरती तुम्ही विश्वास ठेवला म्हणून तुम्ही नीतिमान झालेले आहात. समजलं का सगळ्यांना? एक वचन बघूया, मग थांबूया. इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय खूप सुंदर आहे. पहिला अध्याय त्यातलं 4थं वचन. तिसरं वाचा आणि मग 4थं वाचा. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. बस इथं काय लिहिलेलं आहे की देवाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वर्गातले सगळे आध्यात्मिक आशीर्वाद देऊन काय केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. एक वचन आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जो झाडावर टांगलेला आहे तो काय आहे, शापित आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी शापित झाला, शाप झाला, अशासाठी की आपण आशीर्वादित व्हावं म्हणून. आपण आशीर्वाद म्हणून आता तुम्ही शापित नाहीये, किंवा कुणी तुम्हाला शाप जरी दिला तरी तो शाप तुमच्यावर चालणार नाही. का नाही चालणार? कारण तुमचे सगळे शाप प्रभू येशूने स्वतःमध्ये घेतलेले आहेत. अनुवादाच्या पुस्तकामध्ये 28व्या अध्यायामध्ये जर 15 वर्षापासून तुम्ही वाचलं, तिथं भरपूर शाप लिहिलेले आहेत. आणि ते सर्व शाप येशूने स्वतःवरती घेतले आणि आपल्याला त्या शापातून सोडवलेलं आहे. समजलं सगळ्यांना? आणि इथं लिहिलंय बघा की देवाने आपल्याला स्वर्गातले सगळे आध्यात्मिक आशीर्वाद देऊन येशू ख्रिस्तामध्ये काय केलेलं आहे, आशीर्वादित केलेलं आहे. कधी केलं बरं आशीर्वादित? कधी केलं? प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण झालं त्याच्यानंतर, बरोबर ना? पुढे वाचूया मग तुम्हाला समजेल. 4थं वचन.
त्याप्रमाणे म्हणजे पुढे कंटिन्यू आहे. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. बस इथं लिहिलेलं आहे की त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत, म्हणजे कोणाच्या? देवाच्या समक्षतेमध्ये. लक्ष द्या, ऐका, खूप महत्वाचा मुद्दा आहे. देवाच्या समक्षतेमध्ये पवित्र आणि निर्दोष असावं. आपण पवित्र असावं, निर्दोष असावं, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतलं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी जगाची स्थापनाही झालेली नव्हती. हे जग बनलेलं नव्हतं, आकाश पृथ्वी बनलेली नव्हती. देवाने आत्मिक युगामध्ये अगोदरच आपल्यासाठी येशूचं अर्पण झालं आणि त्याच वेळेस देवाने आपल्याला काय केलेलं आहे? येशू ख्रिस्ताच्या ठायी निर्दोष आणि निष्कलंक असं निवडून घेतलं आणि त्याच वेळेस आपल्याला सगळे आशीर्वाद पण दिलेले आहेत. आता उदाहरण देतो तुम्हाला समजेल. असं कसं तुम्ही म्हणता, अब्राहमाला देव मिळेल, अब्राहमाला देवाचं वचन मिळालं. अब्राहम निसंतान होता, 100 वर्षाचा होता, बरोबर आहे? तुम्ही वाचलं असेल तर. आणि सारा 90 वर्षाची होती, त्यांना मूलबाळ नव्हतं. देवाचं वचन तुला प्राप्त झालं की मी तुला राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे. तर अब्राहम काय म्हणाला? आपण ते वचन मिळालं काढा. अब्राहम म्हणाला की देवा तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार का? 100 वर्षाचा आहे आणि सारा तर 90 वर्षाची झाली आणि आता काय मूलबाळ होणार? तो म्हटला आता माझ्या घराचा जो सेवक आहे ना, सेवक, तोच या घराचा मालिक होणार आहे. मी तर काय एक पण मुलगा नाही किंवा मुलगी नाही, कोणच नाही, मी तर असंच जाणार आहे. अब्राहम बघताना कसं बघत होता? अब्राहम पाहताना स्वतःच्या समोर जे दिसतंय ती परिस्थिती बघत होता. पण देव त्याला म्हणतो की मी तुला राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे. म्हणजे देवाचं बोलणं वेगळं आहे, अब्रामाचं बोलणं वेगळं आहे. देव पाहताना त्याला राष्ट्रांचा पिता म्हणतोय. देवाच्या दृष्टिकोनातून अब्राम राष्ट्रांचा पिता झालेला आहे. तो म्हणत असं म्हणत नाही की मी तुला राष्ट्रांचा पिता बनवेल म्हणून. देव म्हणतो मी तुला राष्ट्रांचा पिता बनवलेलं आहे. म्हणून इथं लिहिलेलं आहे की देवाने आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. म्हणजे देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही ऑलरेडी येशू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित झालेले आहात आणि ते पण जगाच्या स्थापनेपूर्वीच झालेले आहात. म्हणजे आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही हवं आहे ऑलरेडी तुम्हाला देवाने दिलेलं आहे. तुम्हाला देवाजवळ भीक मागायची गरज नाही की देवा दे रे, देवा दे रे, देवा दे, देवा तू का देत नाही, देवा तू का देत नाही. ही अविश्वासाची प्रार्थना आहे. देवाने अगोदरच आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. देवाने अगोदरच आपल्या पापांची क्षमा केलेली आहे. येशू ख्रिस्तामध्ये जगाच्या स्थापनेपूर्वी अगोदरच देवाने आपल्याला निवडून घेऊन आपल्याला ते आशीर्वाद पण दिलेले आहेत. तर तुमच्या जीवनामध्ये आता तुम्हाला फक्त बदलायचंय. तर बघा, आता अब्राहमाला देव काय बोलला? मी तुला काय केलंय? राष्ट्रांचा पिता बनवलेला आहे. अब्राहम काय म्हणाला? देवा मी काय जाणार? मी संतान जाणार, कोणच नाही माझ्या मागे कोणच नाही. पण मग देव त्याला म्हणतो ठीक आहे. देव त्याला म्हणतो तू बाहेर ये तुझ्या तंबूमधून. काय कर? बाहेर ये तुझ्या तंबूमधून. आणि मग अब्राहम तंबूमधून बाहेर येतो आणि मग देव त्याला म्हणतो तुला जर आकाशात ते तारे बघतोयस तुला मोजता येत असेल तर मोज, एवढी तुझी संतती होईल. कदाचित त्यांनी मोजायचा प्रयत्न केला असेल, तो म्हटला देवा नाही मोजू शकत, बरोबर ना? आणि असं झालं की देव म्हणाला हो तुला मोजता येत नाही ना, तर एवढी तुझी संतती होणार आहे. म्हणजे देवाने त्याला समोर एक पिक्चर समोर की मी तुला एवढं आशीर्वादित केलेलं आहे, तुला राष्ट्रांचा पिता बनवलंय की एवढी तुझी संतती होणार आहे म्हणून. मग त्यावेळेस पासून अब्राहम विश्वास ठेवायला लागला. म्हणून आता तुम्हाला आणि मला काय करायचंय? एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला शिकवतो आहे का? आता तुम्हाला आणि मला काय करायचंय? तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपण समोर दिसणाऱ्या गोष्टीकडे बघून नका जगू. तर देव जे वचनामध्ये सांगतोय ना त्याच्यावर विश्वास करून तुम्ही पाहायला सुरुवात करा. देव म्हणतोय की देवाने तुम्हाला स्वर्गीय आशीर्वादाने आशीर्वादित केलंय, तुम्ही स्वतः आशीर्वादित बघायला सुरुवात करा. जीवनाच्या प्रत्येक मार्गामध्ये तुम्ही आशीर्वादित आहात, लक्षात ठेवा. प्रत्येक मार्गामध्ये प्रभू येशूमध्ये सर्व पापांची क्षमा झालेली आहे. विश्वास ठेवा, तुमच्या सर्व पापांची क्षमा झाली. तुम्ही येशू ख्रिस्ता समान पवित्र झालेले आहात. हो, येशू ख्रिस्त समान पवित्र झालेले आहे. कारण येशू ख्रिस्ताची पवित्रता तुम्हाला मला मिळालेली आहे. कोण मिळालं? वरस्तंभावर कोण गेलं? प्रभू येशूच गेला ना. तुमचे पाप कोणी घेतले? प्रभू येशूनेच घेतले ना. मग प्रभू येशू वरस्तंभावरती गेला, त्यांनी स्वतः आपले पाप घेतले, तर त्यांनी आपल्याला दिलं, त्याची पवित्रता दिली. मग आपण त्याच्या समान पवित्र नाही झालो? लिहिलेलं आहे देवाने आपल्यावरील अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्तावर आपल्याला काय केलेलं आहे? पुन्हा
जिवंत केलेलं आहे. मग येशू ख्रिस्तावर देवाने आपल्याला उठवलं आणि स्वर्गामध्ये त्याच्या उजवीकडे बसवलं असं लिहिलेलं आहे. आणि आपल्याला त्याची पवित्रता, त्याचं नीतिमत्व मिळालेलं आहे. मग आपण कोणासमान पवित्र झालो? कोणासमान पवित्र झालो? येशू ख्रिस्ता समान पवित्र झालो आपण. तुम्ही साधारण व्यक्ती नाहीये म्हणून आता स्वतःला बघताना त्या नजरेने नका बघू. देव जे सांगत आहे त्या वचनानुसार स्वतःला बघायला सुरुवात करा. देव तुम्हाला काय म्हणतोय? तुम्हाला स्वर्गीय आशीर्वादाने काय केलंय? आशीर्वादित केलेलं आहे. तर तुम्ही स्वतःला आशीर्वादित बघायला सुरुवात करा. तुम्हाला कमी घटी नाही पडणार. म्हणून दावीद म्हणतो, यहोवा माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. का उणं पडणार नाही? त्याला माहितीये आता त्याचा जो सोर्स आहे, त्याचा जो कनेक्शन आहे ते देवाबरोबर झालेला आहे. आता त्याला कमी पडणार नाही. तुम्हाला पण कमी घटी नाही पडणार. तुमच्याकडे एवढे असणार की तुम्ही दुसऱ्याला देत राहणार, देत राहणार, देत राहणार. म्हणून स्वतःला बघताना कमी घटी मधलं नका बघू की माझ्याकडे एवढंच आहे, मला पुरवणार नाही. तुम्हाला पुरवणारा देव आहे, काळजी नका करू. तुम्हाला पुरवणारा देव आहे, तुम्हाला पुरवणारा देव आहे. समजलं का सगळ्यांना इथपर्यंत? मग अब्रामाला देवाने बाहेर बोलवलं आणि त्याला जगिक उदाहरण दिलं आणि सांगितलं, जगिक उदाहरण देऊन सांगितलं की तुला आकाशातले तारे मोजता येत असतील, मोज, एवढी तुझी संतती होईल. कारण देव त्याला बघत होता की त्याला देवाने ऑलरेडी तेवढे पुत्र आणि कन्या दिलेले आहेत म्हणून. म्हणून देवाने आपल्याला त्या म्हणून वचन दिलेलं आहे की देवाने आपल्याला अगोदरच येशू ख्रिस्तामध्ये जगाच्या स्थापनेपूर्वीच आशीर्वादित केलेलं आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. तुमच्या घरातून बाहेर जर राहते ना आशीर्वादित आहे. तुम्ही ज्या नगरात राहतात देव म्हणून त्या नगरात तुझं राहणं आशीर्वादित होईल. तुझी टोपली व परात आशीर्वादित होईल. तुम्हाला कमी घटी नाही पडणार. एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर पैसे दिले, गरीब आहे म्हणून पैसे देत राहिला दर महिन्याला, काय वाटतं तुम्हाला त्याची गरिबी जाईल का? का बरं? तुम्ही पैसे देताय ना, द्या की, जास्त द्या, लाख रुपये द्या. असं समजू आपण गव्हर्नमेंट 1 लाख रुपये देतात. गरिबी जाईल का? जाईल का? नाही जाणार. गरिबी जाण्यासाठी पैशाची गरज नाही. गरिबी जाण्यासाठी तुमचं माइंडसेट चेंज होणं गरजेचं आहे. आपली जी कमी गटीची विचार आहे ते बदलणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचे बघा गव्हर्नमेंटने घर नाही दिले का, ज्यांची झोपडीमध्ये जे राहणार आहेत त्यांना दिले ना, ते पण काय करतात, ते घर देतात भाड्याने आणि पुन्हा जाऊन त्या झोपडीमध्ये राहतात. माइंडसेट नाही बदललेला. त्यांना वाटतं नाही आपण तिथं नाही, आपण इथंच बरे. आपण जर तिथं गेलो तर कदाचित आपल्याला लाईट बिल येईल, कदाचित आपल्याला अजून काहीतरी होईल. म्हणजे त्यांचे जे विचार आहेत ते कमी गटीचे आहेत आणि त्या कमी गटीमुळे ते ती जागा सोडत नाही. ते जाऊन अजून काय करतात, अजून पैसा गोळा करतात आणि येऊन परत तिथंच राहतात. तुमचे विचार बदला. तुम्ही आशीर्वादित व्यक्ती आहात. तुमची जमीन का नाही होणार? तुमचे स्वतःचे घर का नाही होणार? देव तुम्हाला पुढे का नाही नेणार? तुम्हाला 100% पुढे नेणार. तुम्हाला गरजेचं आहे देवाच्या वचनानुसार स्वतःला पाहायला शिका की मी आशीर्वादित आहे, माझ्या पापाची क्षमा झालेली आहे, मी पवित्र झालेलो आहे, माझे सर्व पापाची क्षमा झालेली आहे, मी आशीर्वादित व्यक्ती आहे, असं तुम्ही बघायला शिका. जेव्हा अब्रामाला देवाने दाखवलं आकाशातले तारे बघ, एवढी तुझी संतती होईल, तेव्हापासून तो विश्वास ठेवायला लागला की यस माझी तेवढी संतती होणार आहे. म्हणून जर देव तुम्हाला काय सांगतोय वचनाच्या द्वारे, तो विश्वास ठेवा. तुमच्या जीवनामध्ये तेच होणार आहे. लक्षात ठेवा, तेच होणार आहे. तुमच्यात मरण कार्य नाही करणार, तुमच्यात आजार कार्य करणार नाही, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं सैतानाची शक्ती कार्य करू शकत नाही. कारण आता येशू आणि तुम्ही एक झालेले आहात. वचनात म्हटलंय जो प्रभूशी जगला तो आणि प्रभू येशू ख्रिस्त एक आत्मा आहे. समजलं का सगळ्यांना? आपण थांबूया इथे. असं दिदी उघडत आपण थांबूया इथे. आपण प्रार्थना करूया आणि आता प्रार्थना करत असताना जे तुम्ही ऐकलं त्यानुसार तुम्ही हे पाहायचंय तुझी काय परिस्थिती आहे मला नाही माहित. कदाचित फायनान्स मध्ये प्रॉब्लेम असेल, कदाचित आरोग्याची समस्या असेल, कदाचित कुटुंबामध्ये समस्या असेल. त्या क्रूसकामाकडे पाहायचं. प्रभू येशूने तुमचं प्रत्येक दुखणं, प्रत्येक आजार, प्रत्येक विकार त्या क्रूसकामावरती घेऊन तुम्हाला त्यातून सोडवलेलं आहे. तुम्हाला हे जो कोणी पाहणार, जसं अब्रामाने पाहिलं आकाशातले तारे आणि त्याने विश्वास ठेवला, यस एवढी माझी संतती होईल, त्याने विश्वास ठेवला. तसं देवाने आपल्यालाही वचन दिलेलं आहे. त्या वचनाकडे पहा, विश्वास ठेवा की प्रभू येशूमध्ये तुमची सोडवणूक झालेली आहे सोडवणूक. आणि देव अद्भुत तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये कार्य करेल वचनानुसार. कारण त्याचं वचन सजीव आहे, सक्रिय आहे. देव त्याचा शब्द नाही बदलू शकत. देव जर एकदा म्हणतोय तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे तर तुम्हाला आशीर्वादित केलेलंच आहे. तुमच्या जीवनाचे आशीर्वाद कोणीही घेऊ शकणार. मी दादाचे आशीर्वाद नाही घेऊ शकत, दादा माझे आशीर्वाद नाही घेऊ शकत. कारण देवाने प्रत्येकाला वेगवेगळे आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे काळजी नका करू, तुमचं कोण काही चोरून येणार नाही.
ओके येस, मग उभं राहूया. आपण प्रार्थना करूया. तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल, तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं दुखणं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कुठल्या प्रकारचं व्यसन असेल, कुठल्या प्रकारचा वादविवाद असेल, देव कार्य करण्यास समर्थ आहे. प्रभू येशू तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास समर्थ आहे. आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. तुम्ही डोळे बंद करा. धन्यवाद स्वर्गीय पिता यहोवा, तुमच्या शरणात जो आम्ही प्रभू येशूच्या नावाने येतो. धन्यवाद देतो प्रभू की त्या व्यभिचारी स्त्रीला दगडमार करण्यासाठी आल्यानंतर तुम्ही तिला क्षमा केली आणि सांगितलं जा पुन्हा पाप करू नको. 2000 वर्षापूर्वी तुम्ही यस आमच्यासाठी वरस्तंभावरचं मरण प्रॅक्टिकली तुम्ही सहन केलं आणि आम्हाला त्यातून सोडवलेलं आहे. माझ्या थँक्यू लॉर्ड जीसस. प्रत्येक पापातून, प्रत्येक शापातून, प्रत्येक आजारातून, प्रत्येक विकारातून, म्हणून या क्षणाला पवित्र आत्मा तुम्ही आमच्यावरती उतरून या. तुमचा अभिषेक मी या इथं जमलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती, प्रत्येक लेकरावरती, प्रत्येक कुटुंबावरती मी घोषित करते. ऑनलाईन जे आहे पाहणार आहेत त्यांच्याही जीवनामध्ये तो अभिषेक, व्यक्तीवरती मी अभिषेक घोषित करत आहे. प्रत्येक व्यक्तीवर प्रत्येक चुकीचा सवय असेल, कदाचित काही ऍडिक्शन असेल माझ्या देवा, काही चुकीची सवय असेल, काही वाईट सवय असेल, कुठल्या प्रकारचं टेन्शन असेल, कुठल्या प्रकारचं दुखणं असेल, या क्षणाला प्रभू येशूच्या नावामध्ये अधिकार घेते त्या सर्व दुखण्यावर, त्या सर्व टेन्शनवरती, त्या सर्व चुकीच्या गोष्टींवरती. आज्ञा करताय मुळात सकट भावा बहिणी म्हणून लेकरामधून या क्षणाला उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड. आणि प्रभू येशूचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य या क्षणाला प्रत्येकाच्या शरीरामध्ये वाहण्यासाठी आज्ञा करतात. कोणाच्या जीवनामध्ये कर्ज असेल, कुठल्या प्रकारचं चिंता काळजी असेल, येशूच्या नावामध्ये त्या कर्जावर मी अधिकार घेत आहे, त्या चिंता काळजीवर अधिकार घेत आहे. शापित करत आहे ती चिंता काळजी आणणाऱ्या आत्म्याला. आज्ञा करत आहे मुळात सकट त्या व्यक्तीमधून या क्षणाला उपट आणि समुद्रामध्ये जाऊन पड. छातीचा विकार कोणाला असेल, येशूच्या नावामध्ये त्या छातीमध्ये या क्षणाला प्रभू येशूचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य मानण्यासाठी मी आज्ञा करत आहे आणि पूर्ण हिलिंग घोषित करत आहे त्यांच्या शरीरामध्ये. प्रभू तुमचं गौरव आहे. येशू तुमची शांती घोषित करत आहे. धन्यवाद देवा की तुम्ही आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या उजवीकडे बसवलेला आहे. सर्व स्वर्गीय आशीर्वाद दिलेले, सर्व पापाची क्षमा दिलेली आहे, सर्व आजारातून सोडवणूक दिलेली आहे. ती सोडवणूक या क्षणाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्ही घोषित करत आहोत. तुमचा गौरव आहे प्रभू, तुमचा गौरव. येशूच्या नावाने ही प्रार्थना विनंती मागतो, तुम्ही ऐका पिता. आमेन. आम्ही सर्वजण खाली बसूया. चेक करा तुमच्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचं दुखणं असेल, तो येशूने स्पर्श केलेला आहे, तुम्हाला बरं केलेला आहे. आता आपण आपली आणि साक्ष असेल तर तुम्ही थोडा साक्ष सांगू शकता, साक्ष सांगू शकता.